मजबूत माणूस तो नसतो जो कधीच रडत नसतो, उलट तो असतो जो रडूनही पुढे चालत राहतो. लोक म्हणतात रडू नकोस, मजबूत पण खरंच मजबूत असणं म्हणजे काय असतं? मजबूत माणूस तो नसतो जो कधी रडत नसतो, कारण डोळ्यात पाणी येणं हे कमजोरी नसते. या उलट भावना असणं हे माणुसकीची खूण असते. आयुष्य कधीकधी आपल्यापासून खूप काही हिरावून घेत असते. आपलीच माणसे आपल्यापासून दूर निघून जातात, विश्वास तुटतो, स्वप्न अपुरी राहतात. अशा वेळेस मन भरून येणं स्वाभाविक असतं, परंतु अश्रूला आवरून ठेवले म्हणजेच दुःख कमी झाले असा त्याचा अर्थ होत नसतो. खरी ताकद तर तेव्हा दिसते जेव्हा तुम्ही रडता, मन मोकळं करता, परंतु तुम्ही तिथेच थांबत नाही, तर दुसऱ्या दिवशी स्वतःला उभे करता आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या सांभाळता आणि पुन्हा नव्याने जगण्याचा प्रयत्न करता. जीवनात काही जखमा कधीच पूर्णपणे भरून निघत नसतात. काही जखमा कायम आपल्यासोबत असतात, परंतु त्या जखमांसोबतही हसता येतं, जगता येतं आणि पुढे जाता येतं. म्हणूनच लक्षात ठेवा, अश्रूंनी ताकद कमी होत नसते, तर अश्रूंनी तुमचं मन हलकं होण्यास तुम्हाला तेच अश्रू मदत करत असतात आणि या अश्रूंमुळेच तुम्हाला पुढे जगण्यासाठी शक्ती मिळत असते. म्हणूनच स्वतःला रडण्यापासून कधीही थांबवू नका. स्वतःच्या भावना व्यक्त करा, परंतु त्यावेळेस स्वतःला हे नक्की सांगा की तू रडू शकते, पडू शकते, पण मी स्वतःला इथेच थांबवणार नाही. कारण मजबूत व्यक्ती तो नसतो जो कधीच रडत नसतो, तर तो असतो जो रडूनही धैर्याने पुढे चालत राहतो. जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर अशा एखाद्या व्यक्तीपर्यंत हा विचार पाठवा, ज्या व्यक्तीला आज या शब्दांची खरोखर गरज आहे.